ते डायरेक्ट आमच्या अंगावर आलं. आम्ही दोघे आतमध्ये राहिलो होतो. ते अंगावर आलं, बाहेर पण निघायला समजलं नाही. कसं तरी बाहेर निघलो. मग पळत पळत पुढच्या घरी गेलो. आजोबा पडले खाली. काही वार आले एकदम गप्पून वाढलं ते लागलेलं एक पाहायला. हा इथं गुडघ्याला इथं. आणि मग ते निघताय ना असं पसरून निघालं बाहेर. ही परिस्थिती आहे आज खऱ्या अर्थाने शेतकऱ्याची. गेली 15 ते 20 दिवस उन्हाच्या तडाख्यापासून आणि दुष्काळाच्या सावटापासून वाचण्यासाठी आबाळाकडे टक लावून बघत बसलेले शेतकरी, त्याच्यावर आज हा पाऊस बरसलाय. तर तो पहिलाच पाऊस असा बरसलाय का ना यांची त्याच्यात घरे राहिलेत, ना त्यांचे जनावरे राहिलेत, ना त्यांचे गोठे राहिलेत, ना त्यांची पिके राहिलेत, ना त्यांच्या कोंबड्या, ना पोल्ट्र्या. सगळं काही हा पहिला पाऊसच घेऊन अक्षरशः निघून गेलेला आहे आणि सर्व काही धुवून गेलेलं आहे. आता यांना राहिली आहे फक्त एक आशा ह्या मायबाप सरकारकडून. नमस्कार कुमांद.